या 5-6 वर्षात तुम्ही जे जे शिक्षक तुम्हाला लाभले त्या शिक्षकांनी तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं। प्रत्येक शिक्षक हा मार्गदर्शन करत असतो, तो घेणं न घेणं हे विद्यार्थ्यांच्या हातात असतं। काही घेतात काही सोडून देतात, परंतु विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक शिक्षक हा तळमळीने काम करत असतो, त्याचा विषय तो शिकवत असतो आणि आपण किती घ्यायचं हे आपल्यावर असतं। इथून पुढे तुम्हाला मार्गदर्शन करणारे हे शालेय जीवनातील शिक्षक राहणार नाही। पुढे तुमचं जे जीवन आहे अतिशय धावपळीचं जीवन आहे। या जीवनामध्ये तुम्हाला तारेवरची कसरत करायची आहे। हे तुमची गावातली शाळा होती, सर्व तुमचं या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन मिळत होतं, परंतु भविष्यात तुम्हाला तुमचा मार्ग कळतर आहे। या मार्गावर तुम्हाला परिश्रम करत असताना तुम्हाला विविध अनुभवांना समोर जावे लागणार आहे। तुम्हाला अनेक अडचणी समोर येतील। हे तुमचे जे 2 वर्ष आहेत ते 2 वर्ष अतिशय तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचे आहेत। या 2 वर्षात ज्याने मेहनत घेतली, जिद्द ठेवली, नाही मला कुठेतरी काहीतरी करून दाखवायचं आहे। आता ह्या मागच्या वर्षी म्हणजे 4-5 महिन्यापूर्वी महसूल मध्ये इतक्या पदांची भरती झाली, आता पण निघाले पोस्टाच्या किती जागा निघाल्या आणि त्या महसुलीच्या पदांसाठी आदिवासी भागातील विद्यार्थ्यांची निवड झाली। बरेच आदिवासी भागातील विद्यार्थी निवड का, त्यांना तिथे कुठलं मार्गदर्शन नाही, काही नाही, शाळा वाड्यापाड्यावर, पुस्तक नाही, अनेक समस्यांना अडचणींना समोर जावे लागते। परंतु अशाही परिस्थितीत त्यांनी चांगलं मेहनत घेऊन आणि त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आणि चांगल्या पदावर ते त्या ठिकाणी कार्यरत झाले। असंच आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आपलं आयुष्य जर आपल्याला घडवायचं असेल, प्रत्येकाच्या घरची परिस्थिती अतिशय नादारीची आहे। असं कोणी इथं श्रीमंत विद्यार्थी नाही की त्याचं घरचं भरपूर आहे व मला गरज नाही शिक्षणाची, असं एकही विद्यार्थी नाही। प्रत्येकाला शिक्षणाची गरज आहे, प्रत्येकाला नोकरीची गरज आहे। यासाठी आपल्याला या 2 वर्षात फार मेहनत घ्यावी लागणार आहे। 10वी तर झालेलंच आहे, 10वी पास होणं तेवढं अवघड गोष्ट नाही। ज्याला लिहिता येत असेल तो नक्कीच 100% 10वीची परीक्षा पास होणारच आहे। आम्ही तुम्हाला भरभरून मार्क दिलेले आहे, तरी आम्ही तुम्हाला सांगायचो तुमचा कार्यक्रम राबवू आम्ही, तसं काही आम्ही केलेलं नाही आणि करणार पण नाही भविष्यात। तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क या ठिकाणी दिले गेलेले आहे। तुम्हाला जर चांगलं पर्सेंटेज मिळवायचं असेल, चांगलं मार्कांनी उत्तीर्ण व्हायचं असेल तर तुम्हाला तिथं पेपरमध्ये लिहिणं गरजेचं आहे। शक्यतो कॉपीचा मार्ग अवलंबू नका, कॉपी करू नका। जेवढं येत असेल ना मनाने तेवढं लिहा। आपण कुठे आहोत हे बघा, हे शोधा। पुढे इथून पुढे परीक्षा अतिशय कडक होणार आहे। परीक्षेमध्ये आता CCTV कॅमेरा आले, अँड्रॉइड मोबाईल आले,